परीक्षेत नापास करण्याची धमकी देत एका कोचिंग क्लासच्या शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला। नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली असून अमोल पाटील असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे। विद्यार्थिनीला वर्गात एकटी पाहून शिक्षकानं हे कृत्य केलं। मात्र घटनेची माहिती मिळताच आरोपी शिक्षक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। बरोबर आहे। प्रेमनगर परिसरामध्ये पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत एक ट्युशन क्लास आहे। त्या ट्युशन क्लासमध्ये जो आरोपी आहे अमोल पाटील त्यांचा हे ट्युशन क्लासेस घेतात आणि त्या ट्युशन क्लासेसमध्ये ज्या विद्यार्थी क्लासेसला येतात त्यापैकी एक पीडित मुलगी आहे। तर दिनांक 15/4/2024 रोजी जेव्हा ती क्लासला आली तर क्लासमध्ये कोणी नाही, म्हणजे बाकीचे विद्यार्थी येणे बाकी होते। तर त्या दरम्यान सदर आरोपीने त्या मुलीसोबत अश्लील हरकत केलेली आहे आणि त्या संबंधाने मग दिनांक 20/4/2024 रोजी आम्ही सदर आरोपी विरुद्ध मोलेस्टेशनचा गुन्हा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आमचा सध्या त्यामध्ये तपास सुरू आहे। जेव्हा आम्ही त्या मुलीला सखोल विचारपूस केली आमच्या अधिकाऱ्यांमार्फत, महिला अधिकाऱ्यांमार्फत, तेव्हा मुलींनी असं आम्हाला कळवलं की जर तिने कोणाला सांगितलं तर तिला परीक्षेमध्ये फेल करू अशी धमकी त्या आरोपी शिक्षकाने दिली होती। त्यामुळे सदर मुलीने ही घटना घरी सुद्धा खूप लेट सांगितली आणि जेव्हा मग तिच्या आईला ही गोष्ट माहिती पडली तर मग त्यावरून आई जेव्हा पोलीस स्टेशनला आली मग आम्ही त्यावरून तक्रार दाखल केली। आणि आमचं लोकांना आणि नागरिकांना असं आव्हान आहे की जर सदर आरोपीने आणखी कुठल्या मुलींसोबत जर असं अश्लील वर्तन किंवा हरकत केली असेल तर त्याबाबत त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन कळवावे। आम्ही त्यावर परत दुसरे ऑफेन्स रजिस्टर करू।